हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजची जी रेसिपी आहे ती खूप जास्त टेस्टी, खूप जास्त इझी टू मेक आणि खूप कम्फर्टिंग अशी आहे. तर आज आपण करणार आहोत चकोल्या. ॲक्च्युली या रेसिपीला खूप भरमसाठ अशी नावं आहेत. डाळ चकोल्या, वरणातली फळं, रश्श्यातली फळं, डाळ ढोकली, खूप सारी नावं आहेत. बट रेसिपी इज सोल सॅटिस्फाईंग, खूप छान. तर इथे मी मसूर डाळ आणि तूर डाळ जी आहे स्वच्छ 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे. तुम्ही मूग डाळीचा यूजसुद्धा करू शकता वरणासाठी. तर आपण डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि थोडा वेळ आपण डाळी भिजवायला ठेवणार आहोत. तर त्यानंतर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही आपण भिजवून घेणार आहोत. वरण चिकल्या किंवा डाळ चकोल्यांमध्ये ओले शेंगदाणे खूप छान लागतात, तर आपण तेही घालणार आहोत. तर इथे मी शेंगदाणेसुद्धा भिजवून घेणार आहे आणि तेही साईडला ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ, हळद आणि ओवा घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ आपण 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून देणार आहोत. तर आता इथे आपण करणार आहोत वरणासाठी एक वाटण. तर त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या वापरणार आहे, कोथिंबीर वापरणार आहे आणि आपण घेणार आहोत जिरं. तर जिरं नक्की वाटणामध्ये तुम्ही घालून बघा, खूप छान अशी टेस्ट येते वाटणाला. तर आता मिक्सर जारमध्ये आपण मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि हे जिरं ट्रान्सफर करूयात आणि ह्याचं एक वाटण रेडी करून घेऊयात. त्यानंतर आपण एक टोमॅटोसुद्धा चिरून घेणार आहोत, बारीक असा चिरायचा टोमॅटोसुद्धा. आणि आपण टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपलं जे वाटण होतं ते सुद्धा इथे तयार झालेलं आहे. तेही आपण एका प्लेटमध्ये आता ट्रान्सफर करूयात. तुमच्या इथे, तुमच्या भागात किंवा तुमच्या साईडला ह्या रेसिपीला काय नाव आहे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आता इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळी भिजवून त्या मी शिजायला कुकरला लावल्या होत्या. थोडंसं तेल टाकून, मीठ ह्याच्यामध्ये मी घातलेलं नाही आहे. सो हे बघा, आपलं डाळ जे आहेत छानपैकी शिजलेले आहेत. आता याला मिक्स करायचं आणि घोटून घ्यायचं आहे आपल्याला. तुमचं कम्फर्ट फूड काय आहे, किंवा तुम्ही जर एखाद दिवशी खूप जास्त थकला असाल किंवा काही बनवण्याची इच्छाही नसेल, तर तुम्ही काय खाणं प्रेफर करता किंवा काय खाता ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आता इथे वरण आपण छान असं मिक्स करून घोटून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. तुम्ही जास्त घट्ट किंवा पातळ करू शकता. तर ही कन्सिस्टन्सी मला ओके वाटते, त्यामुळे मी असंच ठेवणार आहे. आता आपण करूयात फोडणी. तर फोडणीसाठी एका कढईमध्ये आपण घ्यायचं आहे 3 पळ्या तेल. तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता यामध्ये फोडणीसाठी. तर मी इथे 3 ते 3.5 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. आता ह्यात घालायची आहे आपल्याला मोहरी. तर मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आणि मोहरीनंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरं. जिरं छान असं फुलू द्यायचं आहे. फोडणीला आपण जर घाईघाई केली तर फोडणी कच्चट राहू शकते, त्यामुळे थोडं पेशन्स ठेवावा. आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत हिंग. आणि ह्यानंतर आपल्याला यामध्ये आपला जो वाटण होतं आपलं ते घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे वाटण. गॅस कमीच ठेवलेला आहे मी. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आपला बारीक चिरलेला टोमॅटो.
टोमॅटो शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडं चिमूटभर मीठ, अगदी थोडंसं घालायचं. नंतर आपण पूर्ण वरणासाठीच मीठ घालणारच आहोत. पण आता इथे टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला थोडं आपण मीठ घालून घेतलेलं आहे. मिक्स करायचं छान आणि ह्याला झाकण न ठेवता आपल्याला जे आहे टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवलं तर त्याचा पूर्ण असा गाळ किंवा पेस्ट होऊन जाते, ते की बरं नाही लागत ते. तर आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. आणि मग ह्याच्यात आपण घालणार आहोत जे की ओले शेंगदाणे आपण भिजवले होते ते घालायचे. पुन्हा मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि आता ह्याच्यात आपण घालणार आहोत मसाले. तर मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेली आहे हळद 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर घेतलेला आहे मी धणे पावडर थोडीशी घालायची, खूप छान टेस्ट येते वरणाला किंवा डाळीला. आणि थोडंसं तिखट घालायचं आहे, अगदी थोडंसं घालायचं, कारण आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. पण थोडंसं तिखट घातलं तर टेस्ट अजून जास्त एन्हान्स होते डाळ चकोल्यांची. आणि पुन्हा मिक्स करायचं आहे याला आपल्याला. आणि आता आपण इथे 1 चमचा मीठ घालणार आहोत. आता आपल्याला घालायचं आहे ऑब्व्हियसली आपली जी डाळ होती, वरण होतं ते घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. ही कन्सिस्टन्सी मला ओके वाटते. थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. आणि मिक्स करायचं. गॅस थोडा मोठा करायचा जेणेकरून थोडी लवकर उकळी येईल ह्याला. आता आपण करून घेऊयात फळं, जे की रश्श्यातली फळं. तर कणिक इथे घेतलेली होती मी घट्ट मळून, त्याच्या चपात्या लाटून घ्यायच्या. तुम्ही याला वेगवेगळ्या शेप्समध्ये सुद्धा कट करू शकता किंवा वेगवेगळे शेप्स असतात किंवा गोल रिंग्स करू शकता. पण मी इथे जो आपलं क्लासिक जो शेप आहे तोच ठेवणार आहे. तर इथे मी कट करून घेते आहे. खूपच इझी रेसिपी आहे, अगदीच सगळ्यांना जमू शकते अशी आहे. आणि माझे तर खूप जास्त फेवरेट आहे. जास्त काही तामझामसुद्धा लागत नाही आणि छान होते, इझी होते. आणि ही रेसिपी कधी चुकूच शकत नाही असं मला वाटतं. तर आता मी इथे सगळे रेडी केले आहेत. ते आपण वरणामध्ये एक एक करून सोडायचे. एकत्रच नाही सोडायचे, सगळे एक एक करून सोडायचे, कारण एकत्रच जर आपण सोडले ना तर ते चिकटतात आणि पूर्ण असा गठ्ठा तयार होतो आणि तो शिजतसुद्धा नाही आणि खूप टेस्ट त्याची खूप विचित्र लागते. आता इथे कोथिंबीर घालायची आणि 15 ते 20 मिनटं हे छान असं मंद आचेवर शिजवायचं आहे, कारण शिजण्यासाठी खूप वेळ लागतो ह्याला. तर आता मी शिजवून घेतलेलं आहे. आणि इथे आपल्या वरण चकोल्या किंवा रश्श्यातली फळं रेडी आहेत. आता सर्व करूया. खूपच सुंदर दिसत आहेत आणि तसंही टेस्टलाही खूपच छान झाले होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे शॉर्ट्स नक्की चेकआउट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.